सुंदर संगम आज आपल्या समोर आहे, कारण छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहराचे महापौर आणि तुळजापूरच्या जगदंबेच्या सेवेत असलेले मुख्य पुजारी श्री आप्पासाहेब पाटील यांचे जावई आज आपल्या समोर स्थानपन्न आहेत. सौ शुभांगीताई पण या ठिकाणी आहेत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. खरं तर त्यांचा हा हृदय सत्कार आपल्या सर्वांच्या समोर होत असताना आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा आनंद लहरी आहेत. श्री तुळजाभवानीच्या त्या प्रसन्न चित्त आशीर्वादाच्या रूपानं आज श्री समीरजी हे छत्रपती संभाजीनगरचे महापौर जरी झालेले असले तर त्यांच्याही घराण्याचा राजकीय सामाजिक वारसा आहे तो त्यांनी अखंड जपलेला आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्रातलं खरं तर फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून आशिया खंडामध्ये ज्या शहराचं नाव घेतलं जातं. आज इंडस्ट्री असेल, आज छत्रपती संभाजीनगरचा ऐतिहासिक दर्जा असेल, तो संबंध भारतामध्ये उंचावलेला दिसतो. अशा या ऐतिहासिक शहरामध्ये राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा विरोधक किती महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किती त्यांचं नाव कशा पद्धतीने घेतलं जातं आपल्याला माहिती आहे. अशा विरोधकांना खरं तर पाणी पाजून ज्यांनी महापौर पद मिळवलं असे समीर राजूरकर जे आपल्या समोर आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की तुळजापूर शहरामध्ये परमपूज्य स्वर्गीय माणिकराव कदम पाटील, वसंतरावजी, बापूसाहेब, रावसाहेब, विठ्ठलरावजी या सर्वांच्या रूपानं एकत्रित कुटुंब जपणारं तुळजापूर शहराचे हे खरं तर मूळ रहिवासी आणि त्यांच्या माध्यमातून तुळजापूर शहरामध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा आश्वस्त असायचा. तुळजाभवानीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भक्त हा अतिशय प्रसन्न. राजूरकर यांची महापौरपदी निवड झाली. छत्रपती संभाजीनगर आताच संजयजीने या ठिकाणी उल्लेख केला की ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेली ही नगरी आणि त्या नगरीचं महापौरपद आज या ठिकाणी आमचे दाजी यांना मिळालं. त्याबद्दल आपल्या परिवाराच्या वतीनं, तुळजापूर परिवाराच्या वतीनं, रोटरी क्लबच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आज हा आदर सत्कार आपण करत आहोत. नक्कीच या ठिकाणी मी त्यांचं कष्ट गेली 20 वर्षापासून पाहतोय. त्या त्यांची दुसरी टर्म आहे आणि त्या टर्ममध्ये ज्या वेळेस आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो ते कामात व्यस्त असत आम्हाला असं चलतच बोलणार. म्हणजे त्यांनी त्या कामामध्ये 100% त्या ठिकाणी दिले. त्यामुळे ह्या महापौरपदी त्यांची निवड झाली. आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की या नगरीची सेवा करण्याकरता, छत्रपती संभाजीनगरीची सेवा करण्याकरता त्यांना उदंड आयुष्य आणि आशीर्वाद देवो एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि सर्व आपल्या तुळजापूरकरांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. शहरातील पक्ष संघटनांमध्ये त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पडली. तसेच निवडणूक व्यवस्थापन आणि संघटन कौशल्यामुळे खरं तर त्यांना पक्षात खूप मानाचं आणि मोलाचं स्थान मिळालं. आणि म्हणूनच नुकतीच झालेली जी ही महानगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रमुख केलं गेलं होतं. तसेच त्यांनी महापौर म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मुख्य जे उद्दिष्ट समोर ठेवले ते पाणी पुरवठा व्यवस्था सुधारणा असेल, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता असेल, स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती देणं असेल, शहरातील पर्यटन आणि वारसा स्थळांचा विकास करणं असेल, तसेच महानगरपालिकेच्या पारदर्शक आणि डिजिटल कारभारावर त्यांचं लक्ष असणार आहे. तर अशा पद्धतीनं त्यांचा जो हा पूर्ण अनुभव आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या या संपूर्ण विकासासाठी ते करणार आहेत. सामाजिक कार्यात सुद्धा ते अग्रेसर राहिले. युवकांसाठी क्रीडा स्पर्धा असेल, स्वच्छता मोहीम असेल, आरोग्य शिबिरं असतील, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन असेल. तर अशा पद्धतीनं जर पाहायला गेलं तर समीरजी यांचा चौफेर आणि अष्टपैलू असं व्यक्तिमत्व राजकारणातलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस राजे झाले, महाराज झाले, त्याच्या अगोदर ते राजे होते, तर त्यावेळेस त्यांनी स्वराज्य संस्थापक शिवाजीराजे हे सिंहासनारूढ होऊन छत्रपती हे सार्वभौमत्व दर्शक बिरुद धारण केलं आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. या समयी जिजाऊ माँसाहेब यांनी महाराजांना म्हटलं आणि या नगरवासियांच्या तर्फे त्यांचा आपण सत्कार ठेवलाय. येतोय ना, त्यांनी बोलवायच्या अगोदर सांगितलं की मला समजलंय, येतो मी. धीरज भैयांनी आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. योगायोग कसा आहे बघा समीरजी, तुम्ही भाजपचे महापौर, सत्कार करणारे सगळे काँग्रेसवाले.
सत्काराला हजर राहिलेले सगळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि रोटरी क्लबचे सगळे पदाधिकारी सर्व पक्षाचे आहेत. असा सहसा जरी योगायोग कुठे येत नाही, पण आम्हाला आई भावानीनच असं दिलेलं आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, अटलजी ज्या वेळेस आले परराष्ट्र मंत्री होते, त्यांच्या सत्कारालाही आम्हीच. चंद्रशेखर जनता दलाचे अध्यक्ष होते, त्यांचा सत्कारही आम्ही अप्पासाहेबांनीच केला. म्हणजे ही परिस्थिती अशी आहे की सगळ्यात अगोदर काँग्रेसवाले स्वागताला हजर असतात. सर्वप्रथम या नगरीच्या वतीनं, या पवित्र नगरीच्या वतीनं आपले या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि कौतुकी करतो. कारण आपल्याला सांगायला हरकत नाही, जो सत्ताधारी पक्ष असतो तिथं खूप कॉम्पिटिशन असते, हे आम्ही बघितलंय. 58 वर्ष सत्तेवरचा पक्ष आहे. तुमचे चुलते आमचे मित्रच होते, अमरनाथ जोडकर. सांगायचं तात्पर्य असं आहे की या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पौर झाला, ही अत्यंत कौतुकास्पद आणि आम्हाला तुळजापूरकरांना स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपली महापौर पदाची वाटचाल अत्यंत यशस्वी हो एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्याला आयुरारोग्य लाभो ही प्रार्थना करतो आणि आपलं परत एकदा तुळजापूर नगरीतर्फे स्वागत करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या निमित्तानं संपूर्ण तुळजापूर शहराच्या वतीनं रोटरी क्लब तुळजापूर आणि सगळे पुजारी बांधव, पाटील परिवारातली सर्व सदस्य यांच्या वतीनं तुळजाभवानीची प्रतिमा, पुष्पहार, फेटा देऊन ह्या संपूर्ण शहराच्या वतीनं आपल्या जावयाचा आणि संभाजीनगरच्या महापौरांचा तुळजापुरात खूप हृदय सत्कार संपन्न झालेला आहे. पाटील कुटुंबातील सर्वच मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. यानंतर शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था, रोटरी क्लब, तुळजाभवानी देवीचे सगळे पुजारी बांधव यांच्या इकडे गुलशन भाऊ इकडे खाली जरा खाली बुक तुळजापूर मला काही नवीन राहिलं नाही, वर्षातून 2-4 वेळेस यावंच लागतं. पण आज माझा खूप दिवसाचा, सगळ्या कदम पाटील परिवारानं माझा खूप दिवसाचा बदला काढला. मला जे जे आवडत नाही ते सगळं करून घेतलं आज त्यांनी. आम्ही या पूर्ण 1.5 महिन्यामध्ये कोणाचा बुक्के घेतला नाही, कोणाची शाल घेतली नाही, पण आज त्यांनी फेटा बांध, बुक्के दे, शाल घाल, हाल घाल, सगळं केलं. मी खूप मनापासून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद असल्यामुळेच इथपर्यंत पोचता आलं. कारण की घर व्यवस्थित सांभाळलं गेलं तर माणूस राजकारणामध्ये पुढे जातं. तुळजापूरला काही वर्षात येण्यापासून इथं जी आई तुळजाभवानीची प्रेरणा मिळते, त्या प्रेरणेतून बऱ्यापैकी खूप गोष्टी साध्य करायला शिकायला मिळतात. ती शिवाजी महाराजांच्या जिनं छत्रपती शिवाजी महाराजांना रस्ता दाखवला, त्या आई तुळजाभवानी आम्हाला आमच्या पुढच्या कामामध्ये, छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासामध्ये जे काही काम आम्ही पुढं 2-2.5 वर्ष तिथं करू, त्याच्यामध्ये लोकांची कामं माझ्या हातून व्हायला पाहिजे. हा आशीर्वाद हा आशीर्वाद मी कालच संध्याकाळी दर्शनाला गेलो तेव्हा मागितला. आणि पाणी आणि कचरा तुम्ही सांगितल्यासारखं या 2 विषयात आम्ही सातत्यानं 5-7 वर्षापासून काम करतोय. तर या वर्षभरामध्ये आई तुळजाभवानीच्या चरणी मी काल साकडं घातलं की या 2 विषयात आमच्या शहराला खूप विजय मिळो आणि ते दोन्ही विषय आमचे दोन्ही प्रश्न आमच्या शहराचे संपून जावं. आणि मला खात्री आहे
की या नगरीनं मला भरपूर काही दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सत्काराने मी प्रचंड भारावलेलो आहे की इतका आदर सत्कार आपल्या घरी जसा सत्कार केला जातो तसा सत्कार केला. मी तुमचं शतशः ऋणी आहे आणि कायम तुमच्या ऋणात राहील. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. मला जय हिंद.